या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळा मिरवणूक रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती सोलापुरातील भीमसैनिकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली। यावेळी भीमसैनिक आनंद चंदन चेवे, बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, पिंटू डावरे, रॉकी बंगाळे, नागेश इंगळे, सिद्धेश्वर पांडगळे, अजित बनसोडे, सुहास सावंत, अजित गादेकर, सागर उबाळे, आशुतोष नाटकर, लखन भंडारे, बाळासाहेब बनसोडे, विकी शेंडगे, बबन शिंदे, श्रीमंत जाधव, दीना मेंबर, चंद्रकांत सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। भीमसैनिकांनी एकत्र येत माहिती देताना सांगितले की तमाम महाराष्ट्रातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, मराठवाडा येथील भीमसैनिकांना आजपर्यंत सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरी केली जाते हे माहिती आहे। डॉक्टर आंबेडकर यांची मिरवणूक ही 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी जुन्या परंपरेनुसार साजरी केली जाते। त्या अनुषंगाने तमाम भीमसैनिक हे आपल्या कामकाजातील वेळात वेळ काढून रविवारी सोलापूरला येत असतात। विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीची नियोजन बैठक सोलापूर शहरातील सर्व भीमसैनिकांच्या वतीने शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता बुधवार पेठेतील डॉक्टर आंबेडकर उद्यान येथे होणार आहे। बाबासाहेबांची जयंती मिरवणूक ही ट्रायल करण्यासारखी गोष्ट नाही, ही समाजाच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची, अभिमानाची मिरवणूक आहे। त्यामुळे या मिरवणुकीशी कोणत्याही प्रकारे ट्रायल करण्याचा किंवा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करू नये। तरी सोलापूर शहरातील विविध मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांच्या भावना लक्षात घेऊन सोलापूर शहरातील भीमसैनिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक ही रविवार 19 एप्रिल 2026 रोजी निघणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने सोलापूरची जी अनेक वर्षाची जी परंपरा आहे की 14 तारखेच्या नंतर येणारा जो पहिला रविवार आहे त्या दिवशीच सोलापूर शहरातल्या भीमसैनिकांचा आदर करून 19 एप्रिलला रविवारीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे आंबेडकर चौकातला पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करून ह्या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे। ह्या विषयाच्या अनुषंगानं आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। नियोजन कसं केले की 19 तारखेला जे मिरवणूक निघते ते अनावश्यक गर्दीमध्ये येऊन थांबणाऱ्या मंडळावर काय नियंत्रण ठेवणार, कशा पद्धतीचं नियोजन आहे? सोलापूर शहरामधली जी 19 तारखेला जी निघणारी जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीच्या अनुषंगानं द्वारपेठ परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये नियोजन बैठक 3 एप्रिल रोजी शुक्रवारी 5:30 वाजता त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भात मीटिंग त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। जेणेकरून या मिरवणुकीच्या मध्ये सामील होणारे मंडळाची संख्या किती असणार आहे आणि कशा कशा पद्धतीने असणार आहे, कुठल्या मंडळाला किती मिनिटं आणि किती वेळ कुठल्या कुठल्या चौकामध्ये जाऊ, एक आचारसंहिता भीमसैनिकांच्या वतीनं अशा पद्धतीची आचारसंहिता घेण्याचे संदर्भात तयार करण्याची ही मीटिंग उद्याच्याला आयोजित करण्यात आली। किती मंडळाची उपस्थिती आहे? सोलापूर शहरातल्या जे सर्वच मंडळ म्हणजे कुठल्या मंडळाला नाही, सर्वच मंडळाला आम्ही निमंत्रण देणार आहे। ते मंडळ त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी येऊ शकतात। काय आवाहन कराल समाजाला? सोलापूर शहरातल्या सर्व भीमसैनिकांना मी भीमसैनिक म्हणून या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे। माझ्या एवढ्याच भावना आहेत त्या जे आपले गेल्या अनेक वर्षापासूनची जी या ठिकाणची जी परंपरा आहे या परंपरा या ठिकाणी कुठेही या ठिकाणी आपल्या अस्मिता आहे ह्याला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे। या अनुषंगानं आम्ही भीमसैनिकांचा आदर करून या भीमसैनिकांच्या भूमिकेला एक भीमसैनिक म्हणून या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि 19 तारखेला या ठिकाणी सोलापूर शहरातल्या मिरवणुकीच्या अनुषंगानं भीमगर्जना आणि आकाश फाडीत अशा पद्धतीची मिरवणूक जसं गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेली मिरवणूक आहे तशाच पद्धतीची मिरवणूक, कारण का सोलापूर शहराबरोबर महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यातल्या लोकांना आणि देशामध्ये गेलेल्या सर्व लोक 19 तारखेच्या अनुषंगानंच या ठिकाणी येण्याचं जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाचा या ठिकाणी भीमसैनिकांनी आदर केलेला आहे आणि सोलापूर शहरातले जे प्रमुख मंडळ आहेत ते उत्सवामध्ये सहभाग घेणार आहे त्या मंडळाने सुद्धा या ठिकाणी यांचा स्वीकार करून त्यांचा या ठिकाणी आदर करून 19 तारखेचा या ठिकाणी निर्णय घेण्याचं कारण म्हणजे
जी 2 सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्याच्या अनुषंगाने आणि परीक्षाचा काळ आहे आणि सर्व भावना लक्षात घेऊन शहराच्या या ठिकाणी 19 तारखेला रविवारीच मिरवणूक काढण्याचा निर्णय या ठिकाणी भीमसैनिकांच्या आणि सर्व समाज बांधवांच्या डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.